कुठल्याही प्रकारची सुविधा त्यांना पुरवली गेली नाही। तिथे एक नर्स आणि एक मावशी त्या ठिकाणी स्टाफ म्हणून उपस्थित होत्या। तिथे ऑन कॉल डॉक्टर सुद्धा उपस्थित नव्हते। तुम्हाला इतकं नव्हे तर माझ्या कुटुंबातली 2 मुलं मी गमावलेली आहेत। पण पाहिजे होते त्यांच्याकडे ग्लोव्ज नव्हते, कॉटन पॅड नव्हते, ऑक्सिजन सिलेंडर 5-5 होते, त्यातलं एक चालत नव्हते। आपल्याला माहिती आहे की नवीन वर्षाच्या चालू वर्षामध्ये सुरू होत असताना अत्यंत दुर्दैवी घटना या महाड शहरामध्ये घडली। संपूर्ण महाड शहर त्या वेदनादायी परिस्थितीमधून जात असताना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ज्या वेळेला ट्रॉमा केअर सेंटरमध्ये त्या रुग्णांना घेऊन जाण्यात आलं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा त्यांना पुरवली गेली नाही। तिथे एक नर्स आणि एक मावशी त्या ठिकाणी स्टाफ म्हणून उपस्थित होत्या। तिथे ऑन कॉल डॉक्टर सुद्धा उपस्थित नव्हते। डॉक्टरांना बोलवल्यानंतर मला असं वाटतं बऱ्याच कालावधीनंतर तिथे 1 तासानंतर एक डॉक्टर उपस्थित होतात। ते सुद्धा डोळ्याचे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट त्या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर ते नेमके कोणत्या प्रकारची सुविधा त्या ठिकाणी देणार होते हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न राहतो। आणि ज्या वेळेला ट्रॉमा केअर सेंटरची रचना आपण करत असताना नॅशनल हायवेच्या लगत एका रेडियसच्या ला धरून आपण ती ट्रॉमा केअर सेंटर उभारत असताना त्या ठिकाणी कुठलीही दुर्दैवी घटना जर का घडली तर त्या रुग्णांना बेसिक उपचार देऊन पुढे हलवण्यात यावं ही साधी माफक अपेक्षा या ट्रॉमा केअर सेंटरच्या माध्यमातून आपण करत असताना आज त्याही प्रकारच्या सुविधा इकडे झालेल्या नाहीत। मला असं वाटतं इतक्या वर्षभरामध्ये आज आम्ही इकडे निवेदन तहसीलदारांना देत असताना प्रामुख्याने ज्या गोष्टी जाणवल्या त्या म्हणजे ट्रॉमा केअर ज्या पद्धतीमध्ये असलं पाहिजे त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करत असताना इथे असणारे एक्सपर्ट डॉक्टर्सची टीम, त्याचबरोबर सगळे वेल इक्विप्ड असणाऱ्या सगळ्या मशिनरीज आणि त्याचबरोबर पुरेसा स्टाफ, जो काही मंजूर आराखडा आताच्या ज्या ट्रॉमा केअर सेंटरच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता या माध्यमातून झाली पाहिजे ह्याच्यासाठी आज आम्ही सगळेजण इकडे उपस्थित आहोत। आणि येत्या कालावधीमध्ये फक्त 1-2 नव्हे तर जो काही बेस ह्या ट्रॉमा केअर सेंटरला धरून आहे तो बेस ही संकल्पना पूर्ण व्हावी जेणेकरून इथे पुढील काळामध्ये अशा कुठल्याही पद्धतीचा त्रास नागरिकांना होणार नाही याची दक्षता शासनाच्या माध्यमातून घ्यावी यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। आणि 8 दिवसाचा कालावधी आम्ही या ठिकाणी देत असताना येत्या काळामध्ये कलेक्टर साहेबांची सुद्धा बैठक आणि भविष्य काळामध्ये मुख्यमंत्र्यांची सुद्धा बैठक ह्या चालू विषयासाठी निश्चितपणाने आमच्या या महाडकरांची मागणी राहणार आहे हेही आवर्जून मी आपल्याला या माध्यमातून सांगते। हॉस्पिटलमध्ये जेव्हा पोहोचली ना तेव्हा त्या हॉस्पिटलमध्ये फक्त एक डॉक्टर होते, एक सिस्टर होते आणि एक नर्स होत्या आणि त्यांच्याकडे पण ज्या पाहिजे असलेल्या गोष्टी होत्या ना ते इक्विपमेंट पाहिजे होते त्यांच्याकडे ग्लोव्ज नव्हते, कॉटन पॅड नव्हते, ऑक्सिजन सिलेंडर 5-5 होते, त्यातलं एक चालत नव्हते आणि 4 पेशंटला एक डॉक्टर बघत होते। तर पेशंट त्याला बिना भूल देता त्याला इंजेक्शन दिलं, टाके टाकले जात होते, पेशंट तडफडत होता, हडकोई सुद्धा नव्हते, पाणी नाही हॉस्पिटलमध्ये। 2 मजल्याच्या इमारतीच्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही एक स्टाफ कशाच्या हिशोबाने निवडता आणि ट्रॉमा केअरचं नाव दिलं त्या हिशोबाने तिथे डॉक्टरही तुम्ही अवेलेबल नाही केलेले आहेत, हे चुकीचं आहे ना। आमचा पेशंट आम्ही त्याला तडपडताना तो शिव्या घालत होता, जर तेव्हा त्याला सगळ्या गोष्टी भेटल्या असताना तर तो 2 तास तडपडला नसता, त्याला 1:45 पर्यंत तिथे पंचनामा झाल्याशिवाय सोडणार नाही ह्या हिशोबाने तिथे 2 तास तडपडत ठेवलं होतं। महाडला हे ट्रॉमा केअर का ठेवलं? रत्नागिरी ते मुंबई हे सेंटर महाड पडतं, जर तिकडनं कोणी पेशंट आलं तर महाडला आपल्या त्याच्यावर योग्य ते उपचार व्हायला पाहिजेत म्हणून हे महाडचं ट्रॉमा केअर सेंटर आहे। पण आपल्या महाडमध्ये काही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आज
आमच्या कुंभाराईतलं नव्हे तर माझ्या कुटुंबातली 2 मुलं मी गमावलेली आहेत. आज माझा मुलगा त्याच्यामध्ये देव बलवत्तर म्हणून माझा मुलगाच बसलेला आहे. रात्रभर माझा मुलगा झोपत नाही. डोळ्यासमोर फक्त त्याला ती सगळी घटना जी त्याने एकट्याने पाहिलेली आहे, त्या मुलांना गाडी खालून एकट्याने खेचलेलं आहे, हे सगळं त्याला त्या ठिकाणी दिसतंय. आम्ही आज शांततेने निवेदन केलेलं आहे, पण 8 दिवसात जर तुम्ही आम्हाला या निवेदनाचं उत्तर दिलं नाहीत तर आम्ही तालुका बंद करू, महातालुका बंद करू आणि इतका जनाक्रोश मोर्चा काढू की हे महाडचं पब्लिक, तालुक्याचं पब्लिक आज तुम्हाला कोणालाही सावरता येणार नाही, इतका आम्ही मोठा मोर्चा काढू. आज आमच्या मुलांना न्याय मिळालाच पाहिजे. आज आमच्यावरती ही घटना आली, उद्या ती कुठल्याही महाडकरांवरती किंवा कुठल्याही जिल्ह्यातल्या पोरांवरती यायला नको याचीच खात्री आज घेतली पाहिजे. त्या निमित्ताने आम्ही आज मुका मोर्चा काढलेला आहे आणि ह्याच्या पुढचा मोर्चा हा जनाक्रोश मोर्चा असेल. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.